नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे सुरणची भाजी। कमी मसाल्यामध्ये एकदम सुंदर भाजी बनून आलेली आहे, टेस्टी झालेली आहे। तर काही ट्रिक्स आणि टिप्सच्या सोबत मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे। तर स्किप न करताना तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। तर याच्यासाठी लागलेला आपल्याला सुरण हे मी अर्धा किलो घेतलेला आहे। त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, आपल्याला पूर्ण माती काढून घ्यायची आहे। तर मी ते साल न काढताना कापून घेतलेला आहे। मी हाताला तेल नाही लावले होते, पण तुम्ही हाताला तेल लावून कापा। आणि एका कुकरमध्ये सुरण डुबेपर्यंत मी पाणी घातला, मीठ घातला, हळद घातली आणि आमचूर पावडर घातला। आमचूर पावडर घातल्याने खूप छान चव येते आणि गड्याला आपल्याला खाज पण नाही येत। तर आवर्जून तुम्ही आमचूर पावडर घाला। निंबू पण घालू शकता, पण निंबाची चव वेगळी येते, तेवढा रुचकर वाटत नाही भाजी। तर ते लिंबू तुम्ही न घालताना आमचूर पावडर घाला। तर मी कमीत कमी हे 5 ते 6 शिट्या येईपर्यंत मी कुकरमध्ये शिजवून घेते। आणि दुसऱ्या साईडला मी मसाला बनवून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये एक कांदा, आले आणि लसूण तुम्ही आपल्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता। मी 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे, 7-8 घेतलेल्या आहे लसणाच्या पाकळ्या आणि फ्रेश धने घेतलेले आहेत। मार्केटमध्ये नवीन आलेले होते, तर मी फ्रेश धने 1 चम्मच आणि 1 चम्मच जिरे घेतलेला आहे। कमी मसाल्यामध्ये आपल्याला ही भाजी बनवायची आहे, तर मी फक्त बेसिक धने आणि जिरे घेतलेले आहे। तर याला मी थंड करून घेतलेले होते आणि एका जारमध्ये काढून घेतले। आपल्याला रेसिपी बनवायला जेवढे टमाटर लागतील तेवढे मी टमाटर पूर्ण कापून घेतलेले आहे। 5 टोमॅटो घेतलेले आहेत आणि आपल्याला जो मसाला पिसून घ्यायचा आहे तर त्याला पाणी न घालता पिसून घ्यायचा आहे। तर त्याच्यामध्ये मी 1 टोमॅटो घालून घेते आणि त्याला पिसून घेते, कारण की टोमॅटोच्या मॉइश्चरनी त्याला पूर्ण बारीक होऊन जाईल, पाणी आपल्याला घालायची गरज नाही पडणार आहे। बघा किती महीन झालेला आहे। बाकी टोमॅटो पर मी पिसून घेते। आपल्या सुरून शिजून गेलेला आहे, मी थंड करायला ठेवते। बघा थंड झालेला आहे, आता ते मी साल काढून घेते। आता आपण याला हात लावल्यावर आपल्याला खाज पण नाही येणार आहे। बघा मी पूर्ण साल काढून दाखवते। आता तुम्हाला जेवढे लागेल तेवढे तुम्ही पीस कट करून घ्या। मी एवढ्या साईजनं पीस कट करून घेतलेले आहे। आता आपल्याला याला तेलामध्ये डीप फ्राय करायचं आहे। डीप फ्राय केलेल्यानं त्याच्यात चव खूप छान येते भाजीमध्ये। कोणी असे पण घालतात, पण डीप फ्राय केलेल्यानं जास्त चव वाढते याची। तर आवर्जून फ्राय करूनच बनवा तुम्ही। तर मी हे पूर्ण सुरणचे पीस आहेत ते मी पूर्ण फ्राय करून घेते। बघा गोल्डन कलर येईपर्यंत मी फ्राय करून घेतलेले आहेत। आता मी हे सगळे सुरण फ्राय करून काढून घेते। त्याच तेलामध्ये मी 1 चम्मच जिरं आणि 2-3 तमालपत्र घालते आणि 1 मोठा कांदा काप करून घालते। त्याला छान फ्राय करून घेते। थोडासा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा। आता गॅस कमी करून घ्यायची आहे आणि लाल तिखट आणि हळद घालायची आहे। मी थोडा तिखट जास्त बनवलेला आहे, तुम्ही आपल्या आवश्यकतेनुसार तिखट कमी जास्त करू शकता। तर याला फक्त 1 मिनिटापर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। मग आपल्याला जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण याच्यामध्ये घालून याला पण मिक्स करून घेऊया। पूर्ण एकजीव करून घ्यायची आहे आणि हे प्रोसेस फक्त मंद आचेवर करायची आहे। मी जारमध्ये पाणी घालून तो पण याच्यामध्ये पाणी घालून घेते। छान मिक्स करून घेते। आता याला तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे, भाजून घ्यायचं आहे। बघा तेल सुटलेलं आहे। याच्यामध्ये मी पिसलेले टोमॅटो पण घालून घेते। याला पण तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे।
छान उकळी आलेली आहे. टोमॅटो शिजून गेले आहेत. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि गोडा मसाला घालते. मी गरम मसाल्याचा वापर नाही करणार आहे इथे. याला पण छान मिक्स करून घेते मी. गोडा मसाल्याने चव जास्त वाढते. गरम मसाल्याची चव जास्त स्ट्रॉंग असल्यामुळे मी फक्त गोडा मसाला घातलेला आहे. तर मी झाकण मांडून तेल सुटेपर्यंत शिजू देते. बघा छान तेल सुटलेलं आहे. आता आपल्याला जेवढी तरी पाहिजे तेवढा आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. याला मिक्स करून घेते. याला एक उकळी आली की आपण याच्यामध्ये फ्राय केलेले सुरंग घालणार आहोत. छान उकळी आलेली आहे. मी सुरंग पूर्ण घालून घेते. याला पण आपल्याला 1 मिनिटापर्यंत छान शिजू द्यायचा आहे. बघा छान उकळी आलेली आहे. तर तयार आहे आपला सुरण. याच्यामध्ये मी कोथिंबीर घालून सर्व करते. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग.